पुढील महिन्यात उद्धव ठाकरे छत्रपती संभाजीनगरच्या दौऱ्यावर 16 आणि 17 सप्टेंबरला उद्धव ठाकरेंचा संभाजीनगरचा 2 दिवसीय दौरा। मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनानिमित्त राहणार उपस्थित। ठाकरे मराठवाड्याच्या विकासासाठी करण्यात येणाऱ्या आंदोलनातही सहभागी होणार। शिवसेनेचे खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे आज जेएनझीशी संवाद साधणार। अंधेरीमधल्या शेरे पंजाब मैदानात कार्यक्रमाचं आयोजन। संध्याकाळी 6 वाजता होणार कार्यक्रम। सनातन धर्मावर टीका करणं हा काँग्रेसचा अजेंडा। शिवसेनेचे खासदार श्रीकांत शिंदे यांचा काँग्रेसवर घणाघात। काही दिवसांपूर्वी नांदेडमध्ये झालेल्या आंदोलनात सनातन मुर्दाबादच्या दिल्या गेल्या होत्या घोषणा। काँग्रेसचा अजेंडाच तो आहे। गेले अनेक वर्ष जे आहे हे सनातन धर्माला शिव्या देण्याचं काम जे आहे ते काँग्रेसच्या माध्यमाने त्या ठिकाणी होत आहे। आणि मला वाटतं लोक जी आहेत ती लोक आज आपण पाहिलं असेल उदाहरण कळमनुरी आणि हिंगोलीमध्ये की कशा प्रकारे सनातन धर्माला पुढे घेऊन जाण्याचं काम लोक करतात, तरुण करतायत। महाराष्ट्रात पुन्हा एकदा छात्रों की गूंज कार्यक्रमाचं आयोजन। पुण्यानंतर राहुल गांधी मुख्यमंत्री फडणवीसांच्या नागपुरात विद्यार्थ्यांशी संवाद साधणार। काँग्रेसच्या नेत्या यशोमती ठाकूर यांच्याकडून घोषणा। राहुल गांधी यांच्या आरोपानंतर भाजपच्या पायाखालची जमीन सरकली। बेरोजगारी, भ्रष्टाचार आणि विकासाच्या मुद्द्यावर राहुल गांधी यांनी भाजपला थेट सवाल विचारले। काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांचा भाजपला टोला। राहुल गांधी हे आश्वस्त नेतृत्व आहे। देशात 2च राजकीय पक्ष राहिलेत। मी अनेक दिवसांपासून आपल्याला सांगतोय की भारतीय जनता पक्ष आणि काँग्रेस मित्रपक्ष ते आमचे जरूर असतील, मात्र राष्ट्रीय राजकारणाचा 2च आता पक्ष आहे। आणि राहुल गांधींचं नेतृत्व हे या देशाचा आशेचा किरण आहे असं म्हटल्यास अतिशयोक्ती होणार नाही। आणि त्या अनुषंगानं आशा जी आहे ती राहुल गांधी अर्थात काँग्रेसकडून आहे आणि निराशा जी आहे ती भारतीय जनता पक्षाकडून झालेली आहे। भाजप सरकारच्या काळात प्रचंड भ्रष्टाचार सुरू। भाजपच्या सत्तेला जनता कंटाळली आहे। भाजपला धडा शिकवण्यासाठी जनता सरसावली आहे। काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला। देशाचे संरक्षण मंत्री उद्या गोवा राज्याच्या दौऱ्यावर। पत्रादेवी येथील हुतात्मा स्मारकाचं तसेच संग्रहालयाचं राजनाथ सिंह यांच्या हस्ते होणार उद्घाटन। आज पुणे महापालिकेची महासभा होणार। राष्ट्रवादीच्या नगरसेवकांचा निधी रोखल्यानंतरची पहिलीच महासभा। नगरसेवक अमोल बालवडकर आणि सुहास टिंगरेंचा निधी रोखल्यानं झाला होता वाद। पुण्यातील गणेशोत्सवासाठी आणि दहीहंडीसाठी नेमका किती साऊंड सिस्टीम वापरावी याबाबतचा निर्णय अजूनही नाही। काल झालेल्या बैठकीत साऊंड सिस्टीमवर चर्चा, मात्र पोलिसांकडून अजूनही ठाम निर्णय नाही। निर्णय न झाल्यानं मंडळांमध्ये संभ्रम। पुणेकर नागरिकांचा मंडळातील साऊंड सिस्टीमच्या आवाजावर आक्षेप। संबंधित नागरिकांविरोधात मंडळाचे कार्यकर्ते आक्रमक। पोलिसांनी बंदोबस्तात पुणेकर नागरिकाला बाहेर काढलं। साखरेपाठोपाठ कांद्याच्या दरातही वाढ। केंद्र सरकार नाशिकमध्ये साठवलेला कांदा बाजारात आणणार। नाशिकमधून कांदा एक्सप्रेस दिल्ली, चेन्नई, कोची आणि गुवाहाटीसह इतर राज्यात जाणार। सुट्या खाद्यतेलावर सरसकट बंदी घालण्याचा निर्णय झालेला नाही। भेसळ रोखतानाच पारंपरिक तेलविक्रेते व अल्प प्रमाणात तेल खरेदी करणाऱ्या ग्राहकांवर अन्याय होणार नाही। मुख्यमंत्री फडणवीसांची ग्वाही। एफडीएची कारवाई योग्य असल्याचं मंत्र्यांनी व्यक्त केलं मत। एफडीएच्या माध्यमातून वेगवेगळी कारवाई चालली आहे ती योग्य आहे। कारवाई अशा पद्धतीनं होत राहिली पाहिजे। मात्र जे काही आमचे तेलाचे व्यापारी आहेत यात जे पारंपरिक तेलाचा व्यापार करतात त्या व्यापाऱ्यांवर अन्याय होऊ नये। महागाईवर केंद्र सरकारचं कोणतंही नियंत्रण नाही। साखरेचे भाव प्रचंड वाढलेत। साठवणुकीवर सरकारचं नियंत्रण नसल्याचा हर्षवर्धन सपकाळांचा आरोप। काही लोकांचं भलं करण्यासाठी नियम बदलले जात असल्याचाही सपकाळांचा आरोप। सरकारचं कुठलंही नियंत्रण हे टंचाई आणि साठवणुकीच्या संदर्भामध्ये त्यांचं नाही किंवा मोकळीक आहे। मुठभर उद्योगपतींचं आणि मुठभर लोकांचं भलं करण्याकरता सातत्याने ते धोरणं ठरवत असतात, नियम बनवत असतात आणि त्याचाच फटका हा साखरेच्या 50 रुपयावरून आज रोजी 80 रुपयावर आणि उद्या 100च्या वर जी साखर जाणार आहे त्याच एकंदरीत मोदींच्या भ्रष्टाचाराचा तो भाग आहे।
सोलापूरच्या सिद्धेश्वर साखर कारखान्यात साखर खरेदीसाठी सभासद शेतकऱ्यांची झुंबड. कारखान्याकडून एका सभासद शेतकऱ्याला दरवर्षी माफक दरात दिली जाते 50 किलो साखर. सामाजिक न्याय विभागाचा निधी पुन्हा लाडकी बहीण योजनेसाठी वळवला. सामाजिक न्याय विभागाचे 344 कोटी लाडकी बहीण योजनेसाठी वळवल्याचा शासन निर्णय जाहीर. लाडक्या बहिणींना जुलै महिन्याचा हप्ता देण्यासाठी सामाजिक न्याय विभागातील निधीचा वापर. ठाणे नवी मुंबईत भेसळयुक्त दूध. महापे MIDCमध्ये दूध भेसळीचे रॅकेट उघडकीस. डेअरीतील दूध टँकरमध्ये स्किम्ड मिल्क पावडर आणि थंड पाणी मिसळून भेसळयुक्त दूध तयार केले जात असल्याचा प्रकार उघडकीस. कांदिवलीमध्ये अन्न भेसळीचा धक्कादायक प्रकार. शौचालयाच्या शेजारी हिरव्या रंगाच्या पाण्यात वाटाण्यावर प्रयोग केल्याचा दावा. अन्न पदार्थांच्या स्वच्छता आणि सुरक्षिततेबाबत गंभीर प्रश्नचिन्ह. संबंधित ठिकाणी तातडीनं पाहणी करून नमुने तपासण्याची मागणी. सांगली जिल्हा बँकेच्या 444 लिपिक पदांसाठी 19,000हून अधिक अर्ज. 10,500हून अधिक उमेदवारांना दूरच्या जिल्ह्यात परीक्षा केंद्र आल्यानं नाराजी. परीक्षा लांबणीवर गेली तरी चालेल, मात्र परीक्षा केंद्र पश्चिम महाराष्ट्रातच हवी. बँकेच्या संचालक मंडळाची परीक्षा घेणाऱ्या कंपनीकडे मागणी. 10,500 कॅन्डिडेट्स उमेदवारांना जिल्ह्याबाहेर IBPSने त्यांना सेंटर्स अलॉट केलेले आहेत. ही गैरसोय टाळावी म्हणून सांगली जिल्हा बँकेच्या आदरणीय चेअरमन व संचालक मंडळानं असा निर्णय घेतला की IBPSला ताबडतोब विनंती करावी आणि या 4-5 जिल्ह्यातच परीक्षा घ्यावी. वाटलं तर परीक्षा पुढे ढकलावी, पण या कॅन्डिडेट्सची गैरसोय टाळावी या दृष्टीनं व्यवस्था बसवावी अशी विनंती IBPSला केलेली आहे. नाशिक रिंग रोड बाधित शेतकऱ्यांचा आज मोर्चा. नाशिकमधून निघणारा पायी मोर्चा मुंबईतल्या आझाद मैदानावर धडकणार. शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी मोर्चा. ब्राह्मण समाजाच्या विविध मागण्यांसाठी 29 ऑगस्टपासून जालना येथे उपोषण करणार. सकल ब्राह्मण समाजाचे नेते दीपक रणनवरे यांची माहिती. ब्राह्मण समाजाकडे शासनानं दुर्लक्ष केल्यानं उपोषण करणार असल्याची माहिती. नागपूरच्या हिंगणा MIDC परिसरात कामगारांचं आंदोलन. PFसह आपल्या विविध मागण्यांना घेऊन महिंद्रा कंपनीच्या मुख्य प्रवेशद्वारावर कामगारांचं आंदोलन. सेलिब्रिटी नेते अधिकाऱ्यांचे व्हॉट्सअप हॅक प्रकरणात उत्तर भारतातील टोळी असल्याचा पोलिसांना संशय. मुंबई महापालिका आयुक्त अश्विनी भिडे, खासदार सुप्रिया सुळे, शिवसेनेच्या नेत्या शायना NC आणि अभिनेत्री वनिता खरात यांच्या व्हॉट्सअप प्रकरणांची चौकशी होणार. जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे तब्बल 535 गावातील 41,556 शेतकऱ्यांचं नुकसान. 36,000 हेक्टरवरील पेरलेलं सोयाबीन, कापूस, तूर पीक आणि बागायती पिकांचे नुकसान. 31,55,00,000 रुपयांचं नुकसान झाल्याचा अहवाल. साहेब पंचनामे झाले, 80% आमचं नुकसान झालेलं आहे साहेब, पण शासनानं काही आतापर्यंत आमच्याकडे लक्ष नाही दिला. काय मागणी आहे तुमची? बस आम्हाला लवकरात लवकर विमा भेटला पाहिजे साहेब आणि याची आम्हाला शासनाकडून मदत भेटली पाहिजे एवढीच अपेक्षा आहे साहेब. नुकसान भरपाईची काही मागणी आहे? हो, नुकसान भरपाई भेटलाच पाहिजे साहेब आम्हाला. पाऊस खोळंबला. मराठवाड्यासह धाराशिव जिल्ह्यावर दुष्काळाचं सावट. पावसासाठी शेतकऱ्यांनी केला पर्जन्य यज्ञ. पावसासाठी पर्जन्य यज्ञ करणं ही वैदिक काळाची परंपरा असल्याची शेतकऱ्यांची माहिती. वाशिमच्या मानोरा तालुक्यात 21 दिवसांपासून पावसाची दडी. सोयाबीनसह तूर, कापूस पिकं संकटात. फुल अवस्थेत आणि शेंगा धरण्याच्या अवस्थेत पाऊस गरजेचा असून पाऊस न बरसल्यास पीक नष्ट होण्याचा धोका वाढला. परभणी जिल्ह्यातही पावसाचा खंड. लाखो हेक्टरवरील पिकं धोक्यात. सोयाबीन, कापूस, तूर यासह विविध खरीप पिकं करपण्याची शक्यता आणि त्यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली. नंदुरबारमध्ये मका पिकावर अमेरिकन लष्करी अळीचा प्रादुर्भाव. शेतकऱ्यांची चिंता वाढली. मका पिकावरील लष्करी अळीच्या नियंत्रणासाठी रासायनिक फवारणी, उत्पादन खर्च वाढला. भंडाऱ्यात पाळीव जनावरांचा डास आणि कीटकांपासून वाचवण्यासाठी भन्नाट आयडिया. रोहना गावातील शेतकऱ्यांनी जनावरांसाठी तयार केली स्पेशल मच्छरदाणी.
मुंबईमधल्या रस्त्यांवरील कचऱ्याबाबत उच्च न्यायालयाची महापालिकेवर नाराजी, पालिकेचे अधिकृत दावे आणि प्रत्यक्षात मोठी तफावत असल्याचं न्यायालयाचं निरीक्षण. रस्त्यावरील कचरा न उचलल्यास अधिकाऱ्यांवर कठोर कारवाईचा इशारा. कांजूरमार्ग कचराभूमीवरील दुर्गंधीची दखल. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.